नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे। मित्रांनो, ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, त्यातल्या त्यात चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात। इतक्या सुरेख पद्धतीने होते। मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। येथे मी एक बाउलमध्ये शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपले कंप्लीट 2 वाटी आहे छोट्या वाटीने। आता हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर येथे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे। छान असे खरपूस हे शेंगदाणे झालेले आहे। आता एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेऊया। तर येथे शेंगदाणे एका बाउलमध्ये काढलेले आहे। आता हे शेंगदाण्याची जी साल आहे ती हाताने व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आहे आणि ही साल सुद्धा काढून घ्यायची आहे। येथे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर येथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। जर 2 वाटी आपले शेंगदाणे असेल तर अर्धी वाटी घ्यायची आहे, किंवा 1 वाटी जरी असली तर तुम्ही मध्यम प्रमाणामध्ये येथे अर्धी वाटी खोबऱ्याची घेऊ शकतात। एका वाटीला अर्धी वाटी सफिशियंट असते। खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून मिक्सरला हे व्यवस्थित असे दळल्या जाईल। आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा आपल्या काढून घेतलेल्या आहे। आता मिक्सरला आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। तर एकीकडे सुरुवातीला आपल्याला खोबरं असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप मी इथे पुढे देणार आहे। खोबरं बारीक दळल्यानंतर याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या चटणीमध्ये उतरतो शेंगदाण्याच्या, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला खोबरं बारीक करणे गरजेचं आहे। त्यानंतर याच बाउलमध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे ॲड करायचे आहे। आता या स्टेजला यामध्ये 2 चमचे आपण लाल तिखट घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तर एक महत्त्वपूर्ण टिप मी येथे दिलेली आहे। सुरुवातीला तुम्ही खोबरं असं बारीक करून घ्या, त्यानंतर शेंगदाणे सगळ्या गोष्टी आपल्याला 4 वेळा मिक्सर कमी जास्तमध्ये फिरवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली झटपट अशी शेंगदाण्याची चटणी येथे रेडी झालेली आहे। मित्रांनो, ही चटणी इतकी सुरेख पद्धतीने लागते, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। फक्त तुम्हाला सुरुवातीला खोबरं बारीक दळून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा जो अर्क आहे तो शेंगदाण्याच्या चटणीमध्ये उतरतो आणि शेंगदाण्याची चटणी फार चविष्ट अशी लागते। तर मित्रांनो, महिनाभरासाठी ही चटणी अजिबात खराब होणार नाही। 1 महिना ठेवा, 2 महिने ठेवा, अजिबात खराब होणार नाही। इतकी चविष्ट ही चटणी होते आणि त्यातल्या त्यात यांना तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये जरी ठेवली तरी खराब होणार नाही। प्रवासामध्ये न्या किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशाही सोबत खाऊ शकता। इतकी सुरेख पद्धतीने ही शेंगदाण्याची चटणी होते। तर मित्रांनो, तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।